आता सध्या मनोज जरांगेंचा ताफा हा थांबवण्यात आलेला आहे। एक महत्त्वाची अपडेट येते, एक महत्त्वाची बातमी येते मुंबईतून। या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे मनोज जरांगे यांचा ताफा आता थांबवण्यात आलेला आहे। ईस्टर्न फ्रीवे या ठिकाणी हा ताफा थांबवण्यात आलेला आहे आणि आपण थेटपणे जाणार आहोत ईस्टर्न फ्रीवेवरती। नाशिकमधून अनेक आंदोलक हे येतातच आहेत मुंबईमध्ये, मात्र आता ईस्टर्न फ्रीवेवरती मनोज जरांगेंचा ताफा थांबवलेला आहे। आपण थेटपणे जाऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा अडे यांच्याकडे। सीमा, काय सांगाल, मनोज जरांगेंचा ताफा नेमका कुठे अडवलाय आणि आंदोलकांची भूमिका आता काय? पायी पायी येत आहेत आंदोलक, आझाद मैदानाकडे चालत येत आहेत? तर सध्या आपण बघतो आहोत की ईस्टर्न फ्रीवे या ठिकाणी आपण बघतो आहोत की मनोज जरांगे यांचा ताफा अडवल्याची बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचते आहे आणि झी24 तासवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघता आहात की मनोज जरांगे यांचा ताफा ईस्टर्न फ्रीवेच्या अलीकडे अडवलेला आहे। अनेक आंदोलकांना तिथे अडवलेला आहे। काही मोजक्या गाड्या या पोलिसांकडून आतमध्ये सोडल्या जात आहेत आणि आंदोलक हे आता चालत आझाद मैदानाकडे यायला निघालेले आहे। ईस्टर्न फ्रीवे ते आझाद मैदान हे अंतर काही किलोमीटरचं आहे। अर्थातच जर चालत आंदोलक आझाद मैदानापर्यंत आले तर मोठी गर्दी मुंबईच्या रस्त्यांवरती बघायला मिळेल। तर काही मोजक्या गाड्या सध्याच्या दृश्यांमध्ये आपण बघतो आहोत की बॅरिकेडिंग हटवले जातात आणि काही मोजक्या गाड्या या पोलिसांकडून सोडल्या जात आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा अडे आपल्या सोबत आहेत। सीमा, काय सांगाल की कोणत्या मोजक्या गाड्या या सोडल्या जात आहेत? मनोज जरांगेंचा ताफा ईस्टर्न फ्रीवेवर नेमका का अडवला गेला? पोलिसांची भूमिका नेमकी काय? मनश्री, मनोज जरांगे पाटील यांची गाडी आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही गाड्या पुढे गेलेल्या आहेत सीएसएमटी स्थानकाच्या अगदी पुढे। त्यापैकी ज्या मोठ्या संख्येने ज्या गाड्या अजून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती थांबलेल्या होत्या, येत होत्या, त्या गाड्यांना वाडी बंदर येथे थांबवण्यात आलेल्या आहेत। गाड्यांची संख्या मोठी आहे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती 300-400 मीटरपर्यंत लांबच लांब गाड्यांची रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। रॅपिड ॲक्शन फोर्सचे जे जवान आहेत ते आणि मुंबई पोलीस या ठिकाणी बॅरिकेडिंग लावून वाडी बंदर येथे पुढे एकही गाडी जी आहे ती सोडली जात नाहीये। मनोज जरांगे पाटील यांच्यासह ज्या मोठ्या संख्येने गाड्या पुढे गेलेल्या होत्या त्या सीएसएमटी स्थानकाच्या पुढे गेलेल्या आहेत, मात्र काही गाड्या ज्या मागे होत्या त्यांना मध्येच थांबवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या बॅरिकेडिंगच्या इथे गाडी सोडली जात नाही, त्यामुळे गाडीतून उतरून आता आंदोलक एक एक करून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आम्ही शांततेत पुढे जात होतो, मात्र आमच्या गाड्या या ठिकाणी जाणून बुजून थांबवण्यात आलेल्या आहेत। आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। मात्र ही दृश्य जर आपण पाहिली तर एकीकडे गाड्या थांबवल्यामुळे आंदोलक पुढे जात असताना दुसरीकडे या संपूर्ण वाडी बंदर परिसरामध्ये छावणीचं स्वरूप आलेलं आहे। एकही गाडी पुढे जाणार नाही याची काळजी आता मुंबई पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आतापर्यंत फक्त 3च गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत जे त्याच्यामध्ये काही महत्त्वाची लोक असल्यामुळे, महत्त्वाचे जे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असल्यामुळे त्यांच्या गाड्या सोडलेल्या आहेत। मात्र इतर जे टेम्पो आहेत, 4 चाकी वाहनं आहेत, ऑटो रिक्षा आहेत, त्यांना मात्र या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरतीच थांबवण्यात आल्याचं दृश्य आपण सध्या या ठिकाणी पाहतोय। मागील अर्धा तासापासून अशाच प्रकारची परिस्थिती या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मनश्री, दक्षिण मुंबईमध्ये म्हणजेच आझाद मैदानाकडे जर या गाड्या सोडल्या गेल्या तर मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी गाड्या जमतील, वाहतूक कोंडी होऊ शकते, मुंबईकरांना याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे या संपूर्ण गाड्या या संपूर्ण परिसरामध्ये थांबवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे इथे आता घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। आंदोलक आक्रमक होण्याची सुद्धा शक्यता नाकारू आपण शकत नाही, कारण आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। आपल्या गाडीतून आंदोलक उतरून आता चालत आझाद मैदानाच्या दिशेनं निघताना सध्या आपण पाहतोय। मात्र अशाच प्रकारे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती जर या गाड्या थांबल्या तर मागून येणाऱ्या गाड्यांना सुद्धा याचा नाहक त्रास होऊ शकतो, मागे वाहतूक कोंडी होऊ शकते अशी शक्यता आहे। मात्र पुढे या गाड्या जाऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आता सध्या पोलीस खबरदारी घेताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे जर आपण बघितलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये झेंडे आहेत, भगव्या रंगाच्या टोप्या घालून या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येनं धडकलेत। मात्र इथून पुढे कोणीही जाणार नाही, एकही गाडी जाणार नाही याची खबरदारी सध्या पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता पुढील काही मिनिटात गाड्या सोडल्या जातात का की अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला दिवसभर पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।